आहे पण दिलेलं आहे ना तुम्हाला कम्प्युटर? नाही नाही म्हणतायत, कम्प्युटर रूम नाही आहे ना. बाथरूम साफ नाही, मग हे जे यांनी साफ करून ठेवलं होतं ते आजच केलं, काल केलं. यांनी फक्त आज मुद्दामून साफ करून ठेवलं एका दिवसासाठी, पण खरी अवस्था ही आहे की जेव्हा कोणी लक्ष देत नाही तेव्हा या अवस्थेत राहतात. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्वातंत्र्य दिनापासून जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करो या अभियानाची सुरुवात केली आहे. त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी म्हणजेच संतुक पिंपरी या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासूनच या अभियानाची सुरुवात केली आहे. शाळेचे वर्ग, खिडक्या, धान्य ठेवण्याची खोली, बाथरूम या सगळ्याची पाहणी केल्यानंतर अभिजित दिपके यांना तिथं शाळेची दुरवस्था आढळून आली. एका खिडकीच्या तुटलेल्या काचेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आल्याचंही तिथे दिसलं. यावेळी शाळकरी मुलांशी जेव्हा अभिजित दिपके यांनी संवाद साधला तेव्हा त्या मुलांनी काय काय सांगितलं ते पहा. जर यांनी बेंच नाही लावले ना तर आपण यांच्या खुर्च्या बाहेर आणून ठेवू सगळ्यांच्या, ठीक आहे ना. जर तुम्हाला बसायला बेंच नसेल तर आपण यांना खुर्च्यावर बसून नाही द्यायचं कोणाला. आणि सांगा, अंगणवाडी टीव्ही चालू नाही, शाळेत टीव्ही का बघायची आहे तुला? कॅम्प्युटर म्हणत असतील, कॅम्प्युटर म्हणत असतील ना. अच्छा, कम्प्युटर चालू नाहीये? कम्प्युटरची रूम आहे का? आहे ना, कॅम्प्युटरची रूम मला तर दिसलं नाही कम्प्युटर आहे का? आहे पण दिलेलं आहे ना तुम्हाला कॅम्प्युटर? नाही नाही म्हणतायत, कम्प्युटर रूम नाहीये ना. कॅमेरे पण नाही. कॅमेरा पण नाही. फोडले, कोणी फोडले? मुलांनी फोडले. मग ते परत दुसरे लावले की नाही लावले? बर, अजून काय? बाथरूम साफ नाही, मग हे जे यांनी साफ करून ठेवलं होतं ते आजच केलं, काल केलं. आणि याच्या आधी घाणच असायचं. अच्छा, मी आपण यांच्या बाथरूमला लॉक लावू. मग जर तुमचे बाथरूम साफ नसेल ना, यांच्या बाथरूमला लॉक लावू, ठीक आहे ना. अजून काय समस्या आहेत सांगा. ते यायला पाणी नाही ना. नाही, तेही करू आपण. बाथरूमात वापरायला पाणी नाही. अभिजित दिपके यांच्या दौऱ्याच्या आधी बाथरूम स्वच्छ केली गेली, एरवी ती स्वच्छ नसतात अशी माहिती इथल्या विद्यार्थ्यांनीच दिली. यानंतर अभिजित दिपके यांनी सरपंच आणि इतर सदस्यांशी संवाद साधला. लवकरात लवकर त्रुटी दूर करण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी ग्रामपंचायतीला केली आहे. बाथरूम घाण आहे, तिथं पाण्याची सुविधा बाथरूम मध्ये तिथे फुटलेले आहेत. त्या खिडक्यांना झाकण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बॅनरनी. तर ही अवस्था इथलची आहे. पण इथलचे जे सरपंच सर आहेत आणि इतर जे लोक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांचा पूर्ण सहभाग आहे आणि ते म्हणतायत की आम्ही शाळा एका आठवड्याच्या आत ठीक करू. ही तर मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि याच प्रकारे ठीक होणार आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या शाळा ठीक कराव्या लागतील. जर आपण या देशातल्या शाळा ग्रामीण भागातल्या ठीक नाही केल्या तर आपण कधीही विकसित होऊ नाही शकत. कारण की देश जो आपला राहतो, भारत जो राहतो, तो गावांमध्ये राहतो, तो ग्रामीण भागात राहतो. आणि या ग्रामीण भागातले मुलं मुलीच या देशाचं खऱ्या अर्थाने भविष्य आहे आणि आपण त्यांना इग्नोर नाही करू शकत. तर मी सरपंच साहेबांचाही धन्यवाद मानतो की त्यांनी आज इतकं सहकार्य केलं आणि त्यांनी गॅरंटी दिली की ते एक आठवड्याच्या आत यातल्या बऱ्याचशा गोष्टी नीट करतील आणि त्याच्यामुळे मुले भरपूर खुश झालेले आहेत. तर आपल्याला अशाच प्रकारचं इंटेन्शन पाहिजे जिथं लोक तयार आहेत काम करायला. लोकांना काम करायचं आहे, पण काही वरतून अडचणी असतात, वरतून निधी येत नसतो कधी कधी, किंवा वरतून हे जरी इथून गेले की शाळेत मला हे लागते, ब्युरोक्रॅटिक प्रोसेस इतका अवघड करून ठेवलेला आहे की हे तरी काय करतील. यांना जर बेंच, यांनी असं नाही की यांनी बेंच मागितले नसतील, यांनी मागितले असतील, पण वरतून टेंडर नाही झालं, हे नाही झालं, किंवा इथं अडकले तिथं अडकले. तर वरतून इतक्या सगळ्या अडथळे असतानाही जे सरपंच शाळा नीट करण्यासाठी प्रयत्न करतायत, मला त्यांचे आभार मानायचे. आणि यांच्यासोबत बाकी कुठल्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जे काही लोकांची असं इंटेन्शन आहे की सरकारी शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी त्यांना म्हणतोय की आपण जर सगळे आता एकत्र मिळून काम करू तर आपण नक्की शाळा चांगली करू. आणि सरपंच साहेब, मी तुम्हाला म्हणतोय, ह्या 4-5 ज्या गोष्टी आपण बोललो ना, तुम्ही ह्या फक्त करा. पुढच्या आठवड्यात आपण परत प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि पुढच्या आठवड्यात आपण दाखवू की आपल्या गावातली शाळा कशी आहे. कॉकरोच जनता पार्टीचं जे पेज आहे, ज्याच्यावर 25 मिलियन लोक फॉलो करतात, तिथं आपल्या गावाचं नाव जाईल,
तुमचं नाव जाईल की तुम्ही शाळा नीट केली आहे. मी ग्रामपंचायतच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं तुम्हाला आश्वास देतो की 8 दिवसात जे काही उणीव राहिलेले आहेत, एक तर ती शाळेचं नवीन बांधकाम झालेलं आहे, तिथं संरक्षण भिंत सुद्धा केलेली आहे, शौचालय सुद्धा आम्हाला जिल्हा परिषद मार्फत मिळालेलं आहे. परंतु जे काही उणीव आहेत, जे खाली जागा असल्यामुळे पलकडा साईडने विद्यार्थी खेळतात आणि ते खेळण्यामुळे दगड लागल्याने ते काचा फुटलेल्या, त्या काचा आम्ही सुद्धा करून देऊ. पाण्याची परमनंट 24 घंटे त्याची सुविधा आम्ही तिथे करून देऊ. SIRच्या कामासाठी शिक्षकांना झुंपू नये, शाळांची तातडीने दुरुस्त केली पाहिजे, अशी भूमिका दिपके यांनी मांडली आहे. आता अभिजित दिपके राज्यभरातील सरकारी शाळांच्या दुरुस्तीसाठी फिरणार आहेत. येत्या काळात त्यांच्या या दौऱ्यामुळे मुलांना मूलभूत सुविधा मिळतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हिंगोलीहून फारुख शेख, लोकमत.com.